नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली आपले मस्कर ब्लाउज डिझाईनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण वी नेक ब्लाउज डिझाईन विथ पोटली बटन कशा पद्धतीने अटॅच व स्टिच करणे बघणार आहोत। सो ही डिझाईन आहे ना, मार्केट डिमांडनुसार खूप पॉप्युलर आणि ट्रेंडिंग आहे आणि कस्टमरची ह्या डिझाईनसाठी खूपच डिमांड आहे। सो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओमध्ये ना मी वेळोवेळी छान टिप्स आणि इम्पॉर्टंट ट्रिक्स देणार आहे, त्या काळजीपूर्वक ऐका आणि आपल्या टिप्स आणि ट्रिक्सला फॉलो करा, जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजची क्वालिटी खूप छान इम्प्रूव्ह होईल आणि खूपच छान फिनिशिंग येईल व आपलासुद्धा ब्लाऊज कस्टमरला एकदम परफेक्ट बसेल। आणि व्हिडिओसुद्धा न स्किप करता बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट टिप्स कळतील। आपण शोल्डर 5.5 इंच घेणार आहे। त्यामध्ये गळा रुंदी वी नेक ब्लाऊजसाठी गळा रुंदी ही 2.5 इंच म्हणजेच 2.5 इंच एवढी घेतलेली आहे। कोणत्याही प्रकारचा वी नेकचा ब्लाऊज डिझाईन असेल तर त्यामध्ये गळा रुंदी 2.5 इंच एवढी घ्यायची, जेणेकरून आपला वी नेक आहे ना बॉटम साईडला स्प्रेड होत नाही, त्यामुळे शोल्डर अजिबात उतरत नाही। आणि मी हा कर्व शेपमध्ये वी शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आपण ह्या वी शेपला पोटली बटन्स अटॅच करणार आहोत। सो 1-1 इंच एवढं अंतर घेऊन मार्क केला आहे। सो आपला जो अस्तर आहे त्याच्यावर आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतली आहे, पण जेव्हा पण आपण कॅनव्हास अटॅच करतो ना, गळा रुंदी पाव इंचने वाढवायची, म्हणजे 2.75 इंच एवढी घेतलेली आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, कॅनव्हासवर जेव्हा पण आपण फिनिशिंग देण्यासाठी गळा रुंदी पाव इंचाने नेहमी वाढवून घ्यायची। मी तुम्हाला व्हिडिओत पुन्हा पुढे दाखवेनच की कशा पद्धतीने गळा रुंदी वाढवल्याचा आपल्या ब्लाऊज डिझाईनवर किंवा शोल्डर फिनिशिंगवर फरक पडत आहे। सो अशा पद्धतीने आपण कर्व शेपमध्ये वी शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बाहेर 1-1 इंच एवढं मार्जिन देऊन आपण एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा वेळोवेळी खूप छान टिप्स अँड ट्रिक्स भेटतील। सो शोल्डरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि कट करताना ती लाईन कट नाही करायची, जेणेकरून आपला गळा ना स्प्रेड होत नाही आणि आपण जी गळा रुंदी दिलेली आहे ती आपल्या बॅक साईडला परफेक्ट अशी बसते। जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीने स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुमचासुद्धा कॅनव्हास अटॅच करून गळा खूप सुंदर होईल। कारण काही काही ताईंनी मला कमेंट केलेली होती की कॅनव्हास अटॅच करून सुद्धा आमच्या गळ्याला खूप सुंदर फिनिशिंग येत नाही। सो जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे तशा सेम स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुमचासुद्धा ब्लाऊज खूप सुंदर आणि परफेक्ट असा तयार होणार आहे। तुम्ही पाहू शकता कसा कर्वमध्ये वी शेप आलेला आहे। मी तुम्हाला हा ब्लाऊजचा डिझाईन ओपन करून दाखवते। खूप छान शेप आलेला आहे। सो आता आपण ना फ्रंट साईड घेतलेला आहे, जो मी ऑलरेडी स्टिच करून घेतलेला आहे। सो फ्रंट साईडला आपण फिनिशिंग देताना गळापट्टी पाव इंचावर लावून घेतली आहे। ज्या पद्धतीने मी मार्क केलेला आहे ना, तसं आपण पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण त्याला गळापट्टी अटॅच करून घेतो। जेव्हा पण आपण बॅक साईडला कॅनव्हास लावतो ना, तेव्हा फ्रंट साईडला आपल्याला गळापट्टी लावणं कंपल्सरी असतं किंवा कधी-कधी डायरेक्ट पलटी करतो। सो हे जे पाव इंच मार्जिन आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्या शोल्डरला खूप छान फिनिशिंग येतं आणि जी गळा रुंदी आपण वाढवली आहे ना कॅनव्हासवर 2.75 इंच, ती कंप्लीट होऊन जाते। सो आता आपण पोटली बटन अटॅच करणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्क्वेअर कट करून घ्या आणि त्यात थर्माकोलचे बॉल्स ॲड करा आणि छान पद्धतीने 1-2 गाठ देऊन तुम्ही पोटली बटन्सला सिक्युअर्ड करून घ्या। जसे व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टेप्स फॉलो करा। खूप जास्त प्रमाणात धागा टाय करू नका, पोटली बटन खूप जाड तयार होतात मग। अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारचे एवढे पोटली बटन्स तयार केलेले आहेत। सो किती सुंदर आणि छान असे फिनिशिंगने पोटली बटन्स तयार झालेले आहेत। आता आपण स्टिचिंगला बघूया। आपण आपला जो कॅनव्हास होता ना गळा, तो आपण आयरन करून घेतलेला आहे, प्रेस करून घेतलेला आहे अस्तरच्या थोड्याशा कपड्यावर। थोडं एक्स्ट्रा अस्तर जातं, पण त्याच्यामुळे ना आपल्याला ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते। डायरेक्टली अस्तरवर जो तुमचा कॅनव्हास आहे तो अटॅच करायचा नाही, पुन्हा फिनिशिंग थोडीशी वरखाली होते। सो आपण मध्यामध्ये नॉच देऊन घेऊया आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेऊया। हे जॉईन करताना 5 नंबरची टीप यूज करायची, जेणेकरून तुमचं काम थोडं जास्त फास्ट होतं आणि मध्यामध्ये एक 5 नंबरची टीप द्यायला विसरायची नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या ब्लाऊजचा मध्य कुठं आहे ते कळतो आणि जेणेकरून कॅनव्हास अटॅच करताना खूप छानच पद्धतीने आपण करतो। आणि आता आपण जेव्हा पोटली बटन्स अटॅच करतो ना, तेव्हा सिंगल प्रेशर फूट यूज करायचा, डबल प्रेशर फूटने पोटली बटन्स किंवा कॉर्ड पायपिंग अटॅच करू शकत नाही। सो आपण जसं
अस्तरवर मार्क करून घेतलं त्या पद्धतीने 1-1 इंच एवढा अंतरावर आपण पोटली बटन्स लावून घेणार आहोत. त्यामुळे दोन्ही साईडला मार्किंग आपण छापून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशा स्टेप्स फॉलो करा आणि सिंगल प्रेशर फूटने जिथे मार्क केलेला आहे तिथे 1-1 पोटली बटन अटॅच करून घ्यायचं आहे. थोडंसं स्लो काम करायचं आहे आणि थोडे इकडे तिकडे होत असतील तर व्यवस्थित पुन्हा शिलाई उसवून पुन्हा अटॅच करून घ्यायचे. हे काम खूप सावकाश आणि बारकाईने करायचं, जेणेकरून खूपच सुंदर असा लूक येतो. तुम्ही पाहू शकता आपल्या अर्धे तरी पोटली बटन्स अटॅच करून झालेले आहेत आणि खूपच बारकाईने लावलेले आहेत. कारण पोटली बटन्स थोडे जाड असतात आणि शिलाईमध्ये पटकन येत नाहीत. तर कधी-कधी तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता. हात शिलाईने अटॅच करून पुन्हा तुम्ही मशीनची शिलाई देऊ शकता. सो अशा पद्धतीने आपले पोटली बटन्स अटॅच करून झालेले आहेत. पोटली बटन अटॅच करून झाल्यावर अर्धा इंच एवढे शिलाई मार्जिन घेऊन अजून एक टीप देऊन घ्यायची, जेणेकरून जे आपले पोटली बटन आहेत ना ते उचलणार नाहीत आणि त्याचे जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ना ते कट करायला आपल्याला खूप छान मदत होईल. सो अशा पद्धतीने आपले पोटली बटन अटॅच करून झालेत. आता आपण जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ना ते कट करून घेत आहोत. असंच बारकाईने सावकाशपणे कट करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिकवर जे पोटली बटनचा पार्ट अटॅच करण्यासाठी बरोबर मध्यातून 5 नंबरची टिप घ्यायची आणि जसा आपल्या ब्लाऊजला आकार आहे ना त्या पद्धतीनं आपली मशीन फिरवत जायची. ह्यामध्ये आपलं काहीच काम नाही, हे सर्व काम आपली मशीन खूप छान पद्धतीनं करते. तुम्हाला फक्त आपल्या हाताने आकाराला पुढे सारत घेऊन जायचं आहे आणि जर कुठे पोटली बटन्स वर खाली होत असेल तर हाताने आपल्या बोटाने टच करून चेक करत शिलाई देऊन घ्यायची. कारण आपलं सर्वात जास्त हेल्प म्हणजे आपली शिलाई मशीन करते. तुम्ही पाहू शकता किती छान असं पोटली बटन्स अटॅच झालेले आहेत. सो आपण आता अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवून कट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला तिथे छान पद्धतीने नॉच देता येईल. पोटली बटन्स अटॅच केल्यानंतर नॉच देताना जरा सावकाश आणि आरामात पद्धतीने द्यायचा, जेणेकरून आहे ना पोटली बटन्स थोडेसे जाड असतात त्यामुळे नॉच पटकन बसत नाही. सो शिलाईवर नॉच गेला नाही पाहिजे, कट पडला नाही पाहिजे, जेणेकरून खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. आता आपण आतमध्ये जे काही मार्जिन आहे ते फोल्ड करून घेऊया आणि दाब शिलाई देताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1-1 पोटली बटनला पकडूनच त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून पोटली बटन आत सरकणार नाही किंवा खूप बाहेर पडणार नाही. तुम्हाला मी व्हिडिओत जसे दाखवलं आहे तशा स्टेप्स फॉलो करा, जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग खूप अशी सुंदर आणि परफेक्ट येणार आहे आणि ह्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा खूपच छान परफेक्ट बसते. तुम्हाला मी ऑलरेडी प्रिन्स कटचं पेपर कटिंग शेअर केलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. कारण कटिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसणंसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि डिझाईनसुद्धा छान दिसणं गरजेचं आहे. सो आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुमचे डाऊट क्लिअर करेन. आणि आता आपण कमरपट्टी लावून घेणार आहे, जे कधीच आपल्याला स्किप नाही करायचं. कमरपट्टीमुळे आपला ब्लाऊज बॅक साईडला अजिबात उचलत नाही, सो ती अटॅच नक्की करायची. सो अशा पद्धतीने आपण कमरपट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि ह्या ब्लाऊजला मी टक्स घेतलेले नाहीत, कारण वी नेकमध्ये बॅक टक्स जात नाहीत, खूप थोडंसं वेगळे दिसतात. विदाऊट टक्स ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. हा प्रॉपर ॲडव्हान्स लेवलचा ब्लाऊज मी स्टिच कसा करायचा किंवा कटिंग केलेला आहे. तुम्हाला पण जर ह्या ब्लाऊजचं कटिंग शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा मी माझ्या पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करायला शिकवेन. आता आपण जिथे पोटली बटन्स अटॅच केलेले आहेत ना तिथं अर्धा इंच एवढं मार्जिन घेऊन आपण एक बॉर्डर शिलाई देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपले पोटली बटन्स असे उभे राहत नाहीत किंवा आतल्या साईडला फोल्ड होत नाहीत. तर खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.